गावाचं एवढं वैशिष्ट्य आहे ना, आपल्या घरच्या देवांना आंघोळ घालण्यासाठी. गुड मॉर्निंग, कसे आहात? आज आपण आलेला आहे रत्नागिरीमधून राजापूरला. माझ्या मागे जे कुंड दिसते तुम्हाला त्याला उन्हाळे म्हणतात. दिसते का तुम्हाला? गरम पाण्याचं स्तोत्र आहे ना, त्याला म्हणतात उन्हाळे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. साधारण 1 किलोमीटर तिथं आलेली आहे गंगा. आणि मी बरेच वर्षानंतर राजापूरला आलेलो. एवढं रत्नागिरीला आलो आहे म्हटल्यानंतर राजापूरला येणं भागच होतं आणि माझी इच्छा पण होती. आणि आज वाजलेले आहे सकाळचे 6:15. गरम पाण्यानं इथं आपण आंघोळ करणार आहे. म्हणजे गायमुखच आहे, एकदम गरम. आणि अजून तरी गर्दी नाही आहे. गर्दी आली ना म्हणजे 8:30-9 नंतर गर्दी जी होईल ना ती भरपूर होते. त्यामुळे पटकन आपण आवरून घेऊया. खाली जाऊन आंघोळ करून आलेलो आहे. इतकं गरम पाणी आहे म्हणजे काही त्याला नाही आहे. एक होल आहे मोठं, त्या होलमधून गरम गरम पाणी कंटिन्यू येतं. अंगार घातलं. नॅचरल ज्या गोष्टी असतात की नाही ते करायला खरोखर चांगलंच वाटते. म्हणजे मला पटत नव्हतं एवढं गरम येईल. की मला वाटलं कोमट नॉर्मल आपलं रेग्युलर येते तसं, पण नाही, एकदम कडक कडक पाणी आहे, फुल कडक. आता आपण जात आहोत गंगेकडे. गंगेला जाऊन अजून 14 कुंडात आंघोळ करायची आहे. त्यामुळं आत्ता जस्ट सुरुवात आहे. अजून भरपूर आहे असं मला वाटते. खूप सुंदर. तर अशा प्रकारे आपण गंगा तीर्थ या स्थानावर पोहोचलेलो आहे. आपल्या घरच्या देवांना आंघोळ घालण्यासाठी थोडेसे पाण्याचे बाटल्या आपण एक भरून घेतो. बरोबर जिथून पाणी येते ना तिथंच त्यानं तोंड लावलेलं आहे. ती आजी आहे ना मागासपासून मला म्हणते की देवाला फुलं घ्या, देवाला फुलं घ्या. आता आपण फुलं घालून महादेवाचं मंदिर आहे हे समोर आहे, ते दत्त मंदिर आहे. आपल्या दत्त महाराजांना देवाची जरा फुलं वाहूया आणि आजीकडनं फुलं घेऊया. द्या. गुरुदेव दत्त महाराज प्रसन्न. इथलं या गावाचं एवढं वैशिष्ट्य आहे ना, तर अनेक ठिकाणावरून लोक तीर्थस्थानला येतात. कारण काय, या उन्हाळे गावामध्ये एक वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस कंटिन्यू सतत गरम पाणी पुरुषांना व स्त्रियांना केव्हाही स्नान करून जाऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे एक वैशिष्ट्य की 3 वर्षाने या गावामध्ये, उन्हाळ्या गावामध्ये गंगा येते आणि 3 महिने राहते. इतर दिवशी कुठल्याही दिवशी तुम्हाला एक बूथ सुद्धा पाण्याचा भेटणार नाही. 3 वर्षात नाही एकदाच? हा, 3 वर्षातून एकदा येणार. 14 कुंड आहे तिथे. 14 कुंडाचं पाणी तुम्हाला वेगवेगळे भेटेल. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही स्नान करू शकता. आणि देवाचं पण एवढं करतात. आणि देवाचं हे मानाचं गुरु म्हणजे आम्ही त्या खाली महालक्ष्मीचं मंदिर आहे, ते पण 12 गावाचं वाडीचं मंदिर आहे. त्या तिथले आम्ही पुजारी आहोत. अरे वा. काही ठराविक आमची गुरुवांची घरं आहेत या ठिकाणी आणि त्या गावामध्ये आम्ही गुरु मानाचे पुजारी आहोत. अरे वा, खूप खूप छान. काकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. धन्यवाद काका. धन्यवाद. ओके. मी खूप नशीबवानच आहे वाटतं.
बघा ना, असं माझ्या कार्यक्रमाला मी येणं आल्यानंतर मला माहीत पण नाही राजापूरला अशी गंगा आलेली आहे आणि ती 3 वर्षात नाही ते हे सुद्धा मला माहीत नव्हतं. खरं सांगतो खूप बी फ्रँक. तर त्या काकांनी मला सांगितलं की 3 वर्षात नाही येते. तर माझं नशीब किती चांगलं बघा, आपण आलो कार्यक्रमासाठी, कार्यक्रम पण आपण करतोय, त्याचबरोबर आपले जे महाराष्ट्रातले जे देवस्थान आहेत महत्त्वाचे ते सुद्धा करतोय आणि मला 3 वर्षातनं पहिल्यांदा आणि गंगासुद्धा बघायला मिळाली, ते गंगेचं स्नान करायला मिळालं. ह्याच्यापेक्षा कुठलं मोठं भाग्य नाही असं मला वाटतं. काही मला माहीत नव्हतं की बाबा गंगा आली आहे. फक्त आईनं एकदा सांगितलेली की बाबा राजापूरला गंगा आली आहे, तू जाऊन ये, एकदा तू जाऊन ये, एवढंच मला फक्त म्हटलेली. ठीक आहे म्हटलं आई, जाऊन येतो. सकाळी मी उठलो 4 वाजता, 4:15ला गाडीत बसलेलो मी. म्हटलं आज राजापूरची गंगा करायचीच, म्हटलं स्नान आंघोळ ही तिकडंच करायची म्हटलं होता. तर बघून घ्या आपली गंगा. काही गर्दी नाही, म्हणजे एवढ्या मी सकाळच्या सत्रात आले पण त्यामुळे गर्दी नाही आहे इथे. जर त्यांनी म्हणाले, म्हणजे तिथे काकी होत्या मगाशी मी ते बाटली घेतलेली, त्यांनी काय म्हणाले की तुम्ही जर 8:30-9 नंतर जर आला ना तर इथं गर्दी भरपूर असते असं म्हणतात. ते खूप गर्दी होते इथं. तर साहजिकच आहे ना, 3 वर्षात नाही एकदा गंगा येणार. 3 वर्षानंतर किती लोक वाट बघत बसले असतील किंवा राजावरची गंगा आली, चला आपण जायचं. आम्ही अक्षरशः एवढं लहान होतो, खूप लहान होतो आम्ही. माझे आजोबा, माझे काका वगैरे ना, इथं असे आमची गाडी लागायची. कारण एकदम छोटासा रस्ता आहे, एवढाच रस्ता आहे जिथं मी उभारलोय, एवढाच रस्ता आहे, पण इथं पूर्ण भरलेला असतं. तर अशी आहे आपल्या राजापूरची ही पूर्ण प्रोसेस. सगळ्यात पहिला उन्हाळ्यामध्ये जायचं, तिथं गरम पाण्याचं स्नान करायचं, तिथून गंगा तीर्थवर यायचं, तिथं 14 कुंडामध्ये आंघोळ करायची आणि सगळ्यात शेवट गोमुख म्हणतात त्याला, गोमुखातून जे गरम पाणी येतं त्याची शेवटची आंघोळ करायची आणि दर्शन घ्यायचं देवीचं, गंगा देवीचं, आणि आपलं जे स्नान आपण करतो ते पूर्ण करायचं. असं आहे आपल्या राजापूरची, महाराष्ट्रामधील राजापूरची ही गंगा. अवश्य भेट देणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. निसर्गाच्या सानिध्याशी बरोबर आपल्या परंपरेशी बी जोडलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. शेवट आपला महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रात जे ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचंच आहे.